खरंच धर्माची कदर असती तर तुम्हाला काय वाटतं, जी गोष्ट मालेगाव तालुक्यामध्ये डोंगराळ्यात झाली ती घडली असती? अरे 3 वर्षाची पोरगी रे दादा, 3 वर्षाची. भान ठेवा ना या गोष्टीचं. अरे आपल्या पोटची असती, आपण काय केलं असतं? सोडलं असतं का ताब्यात कोणाच्या? अरे प्रत्येक मुलीला पोटची समजा ना. अरे तरुणांनो, स्वतःच्या बहिणीकडे कोणी वाईट नजरेनं बघितलं तर हातपाय तोडायला तयार होता, आणि तुम्ही जेव्हा बाकीच्या पोरीकडे वाईट नजरेनं बघता त्याचं काय? त्याविषयी वाटत नाही की ही कोणाची तरी बहीण आहे? म्हणून मला कौतुक वाटतं छत्रपतींचं. मला आज जर शिवशाही असती ना तर या घटना घडल्या नसत्या. म्हणून काय वाटतं तुम्हाला, जर छत्रपतींची शिवशाही आज असती ना? अरे 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. सगळ्यात पहिल्यांदा छत्रपतींनी न्याय कशाचा केला तर या बलात्काराच्या विरोधात. 17 वर्षाचे शिवराय नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले. आऊसाहेब डोळ्यात पाणी दिसलं. राजांनी विचारलं, आऊसाहेब तुम्ही रडताय? अहो तुमच्याकडे बघून धीर बांधतो आम्ही, हिंदवी स्वराज्याची स्वप्न बघतो आम्ही. अहो तुम्ही रडावं, आम्ही कोणाकडे बघावं? असं काय घडलं की तुमच्या डोळ्यात पाणी आलं? आऊसाहेबांनी सांगावं, राजा अहो कशाचा हिंदवी स्वराज्य जिथं आई बहीण सुरक्षित नाही. सत्तेचा गैरवापर करून राजाच्या पाटील नावाच्या पाटील माणसानं दिवसात ढवळी पोरगी उचलली, आबरूची माती केली, विहिरीत ढकलून दिलं, जिवंत सोडली नाही. तिची आई माझ्या समोर येऊन उभा राहिली. विचारलं, आऊसाहेब पोरगी गेली हो माझी, कसा न्याय कराल? निशब्द झाल्या. काय सांगावं त्या बाईला तिच्या पोटच्या पोरीवर अन्याय झाला? छत्रपतींनी सांगितलं, काळजी करू नका आऊसाहेब, मी आहे ना. बोलवा त्या राजाच्या पाटलाला. राजा येत नाही, आपल्या स्वराज्याला मानत नाही. अरे धरून आण, उभा कर माझ्या समोर. काय करायचं राजा? शिरच्छेद करायचा का, मारायचा का? नाही नाही, जिवंत. दोन्ही पाय दोन्ही हात कलम करा, उघडा करा, नागडा करा, तसाच नागडा स्वराज्याच्या विषयावर टांगा. येणार जाणाऱ्या प्रत्येकाला कळू द्या, हिंदवी स्वराज्यातील प्रत्येक आई बहीण देवी समान आहे आमच्यासाठी. कुठल्याही पोरीवर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्या प्रत्येकाचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. मरू देऊ नका त्याला, कळू द्या पुरुषाला किती त्रास होतो या गोष्टीचा. काय वाटतं? स्वाभिमान वेगळा आणि अभिमान वेगळा. मी महाराज आहे, स्वाभिमान आहे. मुलगी आहे, स्वाभिमान आहे. कीर्तनकार आहे, स्वाभिमान आहे. पण माझ्यासारखं कीर्तनच कोणी करीत नाही, हा अभिमान आहे. सगळ्यांना एकत्रितपणे सांभाळणं हा स्वाभिमान आहे. आम्ही दैवाचे, मी दैवाचा का? आम्ही दैवाचे. एक विष्णुदास का? भावे तया स्वाभिमान आहे. होईन भिकारी पंढरीचा स्वाभिमान आहे. आणि असं सेल्फ रिस्पेक्ट कायम टिकवायची. कधीच कोणासाठी स्वाभिमानपणाला लावायचा कधीच नाही. पोरांनो विनंती आहे, मोठे व्हा, श्रीमंती कमवा, पैशाला कमी समजू नका. नोकरी सरकारी असली, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजुकून गोरीच भेटती. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, सिक्स पॅक, हँडसम, गुड नेचर, चांगल्या स्वभावाचं असलं ना, खिशात दमडी नसली ना, तुम्हाला छपऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं, भाईमन की अगं तरी भाईमन, अगं होती माझं बी भाईमन, अगं भाईमन. असली भिकारीगत अवस्था करू नका. इतके मोठे व्हा की तुम्हाला कोणाकडे जायची गरज पडू नये. आणि खरं सांगू का, खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली की शत्रू सुद्धा मागे पुढे फिरतात. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की आपली रक्ताची नाती सुद्धा आपली साथ सोडल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात मोठं सत्य. म्हणून या गोष्टीचं कधी वाईट वाटून घेऊ नका की मी यांच्यासाठी एवढं केलं, एवढं प्रेम केलं, एवढा त्याग केला, तरी माझ्या वाईट काळात यांनी साथ दिली नाही. तो नियम आहे समाजाचा. वाईट काळात फक्त मायबाप, देव आणि संत याच्या पलीकडे कुणीच साथ देत. फक्त ही 3च माणसं, मायबाप, देव आणि पण या तिघांनाच सत्य, बाकी सगळी कल्पनेची. आणि जर मी नाहीच आहे तर अहंकार कसला? तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी. जर मी नाहीच आहे तर अहंकार कशाचा? मला चालवणारच कोणीतरी दुसरा आहे, तर मी करत नाही हे मला ज्ञात असून मी जर अहंकार करत, माझ्यासारखं मूर्ख दुसरा कुठं? म्हणून अहंकार तर सोडा. अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कोणाकडे जावं, तो कोणाकडे जात नाही. आपण फक्त वाऱ्यातच आहे. अहंकार फक्त देवांना आणि संतांना येतो. आपण फक्त वाऱ्यात आहे तरी आपली अवस्था वाईट आहे. वाटलो करतोय तो. बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीतला पाडवा. पाडव्या दिवशी बायको नवऱ्याला ववाळते. रुक्मिणी माता ओवाळायला गेल्या, अगदी नक्षत्रासारख्या नटल्या होत्या, सुंदर दिसत होत्या, 16 शृंगार केला होता. देवाने म्हणावं, रखमा किती गोड दिसतस गास, किती सुंदर दिसतेस, रोज तर दिसतच होतीस पण आज आवरलंय ना, खूप सुंदर दिसतेस, आज नटली आहेस ना, खूप छान दिसतेस. रुक्मिणी मातेला अहंकार आला. रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या, मग दिसतेच, नशीब आहे तुमचं, तुम्हाला भेटले, लय असतील पण आपल्यासारखे नाही. देवाला मनातलं ऐकू न सांगता तुम्हा कळो येते,
देव म्हणले तू आता ये ओवाळाय तुला दाखवतो. रुक्मिणी माता ओवाळायला गेल्या, देव सापडला. लाजली गे माया तकवणा वाडू, आता कवणा वाडू, जिकडे पावी तिकडे, जिकडे पावी तिकडे चतुर्भुज गोपाळ. लाजली बाई आता, जिकडे बघेल तिकडे माझाच नवरा, यातला माझा कुठला. नामदेवराय आले म्हणले आई काळजी करू नका, कोपऱ्यातलं गबाळ आपलंय, जा वनवा वाळा. रुक्मिणी माता म्हणले मी बायको असून मला ओळखू आहे ना, तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा. नामदेवराय सांगतात अहंकाराचा वारा न लागो. नामदेवराय सांगतात वैजयंती मालकला श्री वत्सलांशना, विष्णुदास नामायणे तावियली खून, विष्णुदास नामायणे तावियली खून. ब्रह्म ऋषींनी मारलेली लात भगवंताच्या डाव्या हृदयावर, त्या चरण कमलामुळे देव ओळखू यावे. नव्हे नव्हे अंकाराचा वारा नेला गोरा जैसा, माझ्या विष्णुदासा भाविका कल्पनीची वाणी नहो खबनी खाली, ही संत मंडळी सुखी. काही लोक म्हणली ताई सुरुवातीपासून आतापर्यंत ऐकलं पण काही कळलंच नाही. आता बोला, चालून चालून पण फुपाटा राहतोच ना. चालणीने कितीही चाललं थोडंफार वर राहतं की नाही. त्यांचं काय करायचं. नामदेवराय म्हणले काही करू नका, नाही कल्पना कळत, नाही अहंकार कळत, नाही खरं खोटं कळत, सगळं मरू द्या. ज्यामुखी निधान. निदान म्हणजे कमीत कमी, मिनिमम पेक्षा मिनिमम, कमीत कमी देवाचं नाव तरी. अहो देवाचं नाम जरी मुखात आलं, देव कल्याण केल्याशिवाय सोडणार. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, वाचा. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. बायोलॉजिकल, केमिस्ट्रिकल सूत्र सगळं ज्ञानेश्वरीमध्ये बघायला भेटेल तुम्हाला. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचिनी आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे. अध्यात्म मूळ आहे, विज्ञान त्याला आलेलं फळ आहे. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोणी देऊ. म्हणून सगळ्यात पहिलं जे गाव आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. सगळ्यात सुरुवातीला पण कुठे असं ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर तेव कुठे. एकमेव गाव आहे. मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा असे विठेवर. तुम्ही संत माय पाप एवढा उपकार करा. म्या मज तेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. तिथं गेल्यावर कळणार आहे मी कोण आहे. या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. माऊली म्हणले तुझ्या दारी आल्यावर कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळल्यावर कळलं तू कोण आहे. तुझा माझा संबंध कळल्यावर कळलं मी नाहीये. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. हे ज्या दिवशी कळलं अहंकाराचा वारा न लागो. तो साधा भाविक जरी असला, भाविकाला सुद्धा अहंकार येतो. थोडं नाम घेतलं की देव देतो ना. मग सगळं देणार आहे परमात्मा, फक्त भजन करायचं. दोन्ही हात वर करा प्रेमाने दोन्ही. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम राजा राम, राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम 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 जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. रामचंद्र की खाली कोणी घ्यायला सांगितले. मी नाही सांगितले. असं द्या एनिवे घेतले तर घ्या. तुम्ही कुठं ऐकायला बसलात बोलल्यावर झोंबन, पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. पण एक सांगू बहीण म्हणून सांगते, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही, हे सत्य.
महाराज कुठलाच छोटा किंवा मोठा नसतो. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग आहे आणि प्रसिद्धी सुद्धा काही काळानेच येते. या 2-3 वर्षात नाव झालंय माझं. मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 24चीच आहे मी. जन्म 2000चाच आहे माझा. फक्त मी कीर्तन वयाच्या 5व्या वर्षी केलं. त्यातही काही नवल नाही आहे. अखंडितपणे आमच्या घरात आठवड्यातनं एकदा कीर्तन असायचं आणि 6 दिवस भजन असायचं. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच. आयुष्यभर माझ्या वडिलांनी पेटी वाजवून भजन केलं. अखंडितपणे माझ्यासोबत असतात. बाबा नसतात असं दिवस नसतो, पण 2-3 दिवस झाले ते प्रयागला गेलेत, त्याच्यामुळं मुली आहेत आणि बाबा नाही आहेत. नाहीतर कंटिन्युअसली माझ्यासोबत वडील असतात माझ्या. मी निर्भीडपणे एवढ्या माणसात उभा होऊन बोलते, त्याचं कारण आहे माझ्या मायबापाचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांच्या विश्वासामुळे मला उभं राहायची ताकद नाही. मी जे काही आहे ते माझ्या आईवडिलांमुळे. अगदी लहान असताना बाबांनी असं पाठ करा, म्हणजे असं कंटिन्युअस कीर्तन ऐकवायचे आणि जेवढं येतंय तेवढं सांग म्हणायचे. अर्थ नाही कळला तरी तुला जे पाठ आहे ते बोल. अर्धा तास 1-1 तास कीर्तन करायचो आम्ही सुरुवातीला. मग 1.5 तास कीर्तन करताना पाय दम काढत नव्हते. माझे वडील मला असे खांद्यावर घ्यायचे आणि उभा राहायचे. अर्ध कीर्तन उभं राहून करायचं आणि अर्ध कीर्तन बाबाच्या खांद्याला बसून करायचं. बाबा म्हणजे माझे वडील. माझ्या आईनेही फार सहन केलं. मी ती मुलगी आहे मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली आहे. ट्रोलिंगच्या काळामध्ये जेव्हा आपल्याच माणसांनी पाठीत सुरे खुपसले तेव्हा मात्र वाटलं काही मजा नाही आहे हे नामचिंतन घेण्यात. एवढं सगळी संकट त्रास सहन करून सुद्धा जर आपल्यावर ही वेळ येत असेल तर आपलं काहीतरी चुकत असेल, आपण हे सगळं सोडून द्यावं. मग आईबाबांनी सांगितलं, ज्या दिवशी आम्ही म्हणू ना की तुझं चुकलं आहे त्या दिवशी तू व्यासपीठावर उभा राहायचं नाही. पण जोपर्यंत आम्ही तुला चुकलं म्हणत नाही तोपर्यंत तू धीर सोडायचा नाही. हे सामर्थ्याने आईबापाने विश्वास दिला म्हणून मी आज इथं उभा आहे. हे तर कधीच संपले असते नाही. त्याच्यामुळे हे सगळं माझ्या आईवडिलांची कृपा आहे म्हणून मी हे सामर्थ्याने मानते. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूप आहे. माझ्यासाठी माझे मायबापच विठ्ठल रखमाई आहेत आणि विठ्ठल रखमाईच माझे मायबाप आहेत. त्यामुळे हे सगळं ज्ञान सामर्थ्य लोकांना कष्ट स्ट्रगल हे काही माहीत नसतं, फक्त पाठीमागे पुढे ठीक आहे. तर हे सामर्थ्याने असं आहे. त्याच्यामुळे विनंती आहे, जज करत जाऊ नका. जजमेंट आता काय झालं आहे, एखादा कीर्तनकार पाणीपुरी खाताना दिसला तरी महाराज ताई पाणीपुरी खाता, मग काय आमलेट खाऊ का, मी काय खाऊ हे सांग मला एकदा. म्हणजे तुझा प्रॉब्लेम मला नवल वाट. सामान्य पोरगी रे, मी काही संत नाही आहे, तेवढी पात्रताही नाही आहे माझी. कीर्तनकार हे वैभव आहे माझ्याकडे. बाकी जे सांभाळायला पाहिजे, तुळशीमाळा गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांच्या, हे सांभाळतोय आम्ही. अवघडच आहे लोकांचं. माझं तर मत आहे ट्रान्सपरंट राहा, पारदर्शक राहा. जे आहे ते आहे बाबा. उगीच काय मी हे खात नाही मी ते खात नाही, कशाला. प्रवास करायला लागतो, गोष्टी वेगळ्या असतात. त्याच्यामुळे विनंती आहे थोडं जजमेंट कमी करत जा. तुम्हाला सगळ्यांच्या सहकार्याने इथं उपस्थित आहे. काही करायचं नाही आहे बघा आपल्याला, काही नाही, फक्त मुखात देवाचं नाव ठेवायचं. हे ज्याला जमलं ना, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा मालक तुमची प्रसिद्धी करणार आहे, फक्त सत्य. विढो पाय राखो माई
सुंदर नाम स्मरणाचा अट्टहास अखंडितपणे तुम्हा सर्व मुसळेकरांच्या माध्यमातून हा शिवजन्मोत्सव सोहळा, आजची सेवा माझ्याकडे अगदी सामर्थ्याने ज्यांनी हे सौजन्य घेतलं, श्री अनिलदादा शिवनारायण पाटील, सभापती पंचायत समिती धरणगाव, त्यांचे मनस्वी आभार. त्याचबरोबर ज्यांच्याकडे संतभूषण होतं अशोकदादा पाटील व सर्व परिवार, उपस्थित तुम्ही सगळी मंडळी, चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. फक्त पाठीमागचे 2-4 जे आहेत, मोजून 3 ते 4 मिनटं लागणार आहेत, उठू नका. तुम्ही उठायची घाई करता यात नवल नाही. माझ्या विटेवरच्या मालकानं तुम्हाला उठवायची घाई केली तर सोसायचं नाही. तुम्ही उठू नका म्हणजे तो उठवणार नाही. मग तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य ज्यांच्यामुळे ही सेवा अखंडितपणे गोड झाली, अशा सुंदर दोघंही गोड मृदुंगवादक हरिभक्तपरायण भैया महाराज, हरिभक्तपरायण गोपालदादा, हरिभक्तपरायण भैया महाराज, हरिभक्तपरायण गोपालदादा. शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजायची ताकद तुमच्या दोघांच्या बोटांमध्ये आहे. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर या वहिनीचा. अखंडितपणे ही परमात्म्याची सेवा अशी वृद्धिंगत तुमच्या हातून घडो. अगदी सुंदर अशी तुम्ही नम्रपणे ही सेवेला साथ दिली. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. अगदी गोड असणारी ही लहान लहान मुलं चरणावर साष्टांग दंडवत आज या वयात तिथं उभी आहेत.